नमस्कार मंडळी, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, आचारसंहिता जाहीर झालेली आहे, निवडणुकीच्या तारीखसुद्धा जाहीर झालेली आहे। परंतु निवडणुकीसंदर्भात मतदानासंदर्भात सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे। आता लोकांना घर बसल्यासुद्धा मतदान करता येणार आहे, परंतु त्यासाठी काही नियम, काही अटी घालून दिलेले आहेत। तेच नियम आणि अटी या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा, चॅनल सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, दरवर्षी ज्या पद्धतीने निवडणूक होते त्या निवडणुकीपेक्षा या वर्षाची निवडणूक ही वेगळी असणार आहे। आता नेमकं कोणता बदल झालेला आहे तर यंदा प्रथमच मिळणार वोट फ्रॉम होम सुविधा। कोण करू शकेल घर बसल्या मतदान? म्हणजेच काय तर आता काही मतदारांना घर बसल्या मतदान करता येणार आहे। म्हणजे लोकसभा निवडणुकीसाठी असलेल्या मतदान केंद्रावर मतदारांसाठी विशेष सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत। यंदाच्या निवडणुकीमध्ये प्रथम मतदारांना वोट फ्रॉम होम ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे। लोकसभा निवडणूक 2024चे बिगुल वाजलेलं आहे आणि याच्यामध्ये निवडणूक आयोगाने सुद्धा पत्रकार परिषद घेऊन आचारसंहिता लागू केली आहे आणि 7 टप्प्यामध्ये तर महाराष्ट्रामध्ये 5 टप्प्यामध्ये लोकसभेचं निवडणूक होणार आहे। मतदान प्रक्रिया पार पाडणार आहे। 19 एप्रिल पासून ते 1 जून पर्यंत हे 7 टप्पे मतदानासाठी असणार आहेत। तर महाराष्ट्रामध्ये 19 एप्रिल ते 20 मे पर्यंत 5 टप्प्यामध्ये ही मतदान किंवा ही प्रक्रिया सुरू असणार आहे। तर संपूर्ण लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी लागणार आहे। यंदाच्या निवडणुकीमध्ये प्रथमच एक वेगळी सुविधा म्हणजे काय तर घर बसल्या तुम्हाला मतदान करता येणार आहे। आता घर बसल्या मतदान करण्यासाठी कोणाला मुभा आहे, कोणाला सवलत आहे, तर सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे तर निवडणूक आयोगाने घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी असलेल्या मतदान केंद्रावर मतदानासाठी विशेष सोयी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत। त्यामध्ये प्रथमच ज्येष्ठ आणि दिव्यांग मतदारांना घर बसल्या मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे। ज्या व्यक्तींचे वय 85 वर्ष आणि त्यापेक्षा जास्त आहे अशा मतदारांच्या घरी जाऊन मतदान घेतले जाणार आहे। ज्या व्यक्तीचे वय 85 पेक्षा अधिक आहे, जे दिव्यांग आहेत, अशा व्यक्तींच्या घरी जाऊन मतदान घेण्यात येणार आहे। त्यांना फक्त एक फॉर्म भरून द्यावा लागणार आहे आणि त्या फॉर्मच्या मदतीने त्यांना मतदानाच्या दिवशी त्यांच्या घरी मतपेटी नेली जाणार आणि अशी माहिती निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिलेली आहे। खूप महत्त्वाची इम्पॉर्टंट माहिती मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो मित्रांनो। तर 85 वर्षाच्या वृद्ध व्यक्तींसाठी ही एक महत्त्वाची सूचना आहे। तर या संदर्भात त्यांनी पत्रकार परिषद घेऊन म्हणजे जाहीरच केलं आहे। या पत्रकार परिषदेमध्ये राजीव कुमार यांनी मतदानाची आकडेवारी जाहीर केली असता सुमारे 1.82 कोटी तरुण पहिल्यांदा मतदान करणार आहेत। म्हणजे नवीन वोटिंग यावर्षी किती आहे तर 1.85, तर 82 लाख मतदार हे 85 वयापेक्षा अधिक आहेत। म्हणजे 82 लाख लोकांची संख्या ही जास्त आहे। 85 वयापेक्षा जास्त असणाऱ्या मतदारांची संख्या ही 82 आहे। तर अशा लोकांना मतदानाच्या प्रक्रियेमध्ये सामावून घेण्यासाठी, मतदानापासून वंचित राहू नये यासाठी त्यांच्यासाठी घर बसल्या वोटिंग करण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे। मित्रांनो, अतिशय महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट माहिती या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलाय। सदर माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांसाठी शेअर करण्यासाठी मदत करा, सहकार्य करा। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।